विशेष. श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणीच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात रिझर्व्ह बँकेच्या नवीन पतधोरणाबाबत. आजच जाहीर झालेल्या पतधोरणामध्ये रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये 0.5% वाढ केली आहे. त्यामुळं रेपो रेट आता 5.4% इतका झाला आहे. गेल्या 3 महिन्याच्या कालावधीत चिंताजनक रूप धारण करीत असलेल्या महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 2दा रेपो दरात मोठी वाढ केली होती. रोकड सुलभतेच्या परिस्थितीला पूरक ठरलेल्या परिस्थितीजन्य लवचिकतेच्या धोरणालाही मध्यवर्ती बँकेनं चालू वर्षात मुरड घातली आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून महागाई नियंत्रणासाठी आक्रमकपणे केल्या जात असलेल्या व्याजदर वाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला ढासळत्या रुपयाच्या रूपात प्रतिकूलतेचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पतधोरण समितीकडून हा धोरण आढावा सादर करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेकडून महागाई दराचे लक्ष्य निश्चित करण्यात येते. हा दर अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या पूरक पातळीवर राखण्यासाठी पतधोरण समिती व्याजदर निश्चित करत असते. रिझर्व्ह बँकेच्या धोरणात सातत्य राहावे म्हणून मध्यवर्ती बँकेनं 29 सप्टेंबर 2016 पासून पतधोरण समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये एकूण 6 सदस्यांची निवड करण्यात येते. समितीवर 3 सदस्य सरकारचे आणि 3 सदस्य रिझर्व्ह बँकेचे असतात. 6 सदस्यांमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर चलनविषयक धोरणाचे प्रभारी पदसिद्ध सदस्य असतात. चलन आणि पत किंवा कर्ज याचा योग्य समन्वय साधून आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम रिझर्व्ह बँक या समितीद्वारे करते. सध्या शक्तिकांत दास यांच्याशिवाय मायकेल पात्रा, राजीव रंजन, आशिमा गोयल, शशांक भिडे आणि जयंत वर्मा हे या समितीचे सदस्य आहेत. यंदाच्या अहवालात रेपो दराव्यतिरिक्त आरबीआयनं स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीचा दर 4.65% वरून 5.15% केला आहे, तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीचा दर 5.15% वरून 6.65% करण्यात आला आहे. रेपो दरातील या वाढीमुळे सर्वसामान्यांचा कर्जाचा हप्ता वाढू शकेल. गृहकर्जासोबतच वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचा हप्ता सुद्धा वाढू शकेल. आजच्या पतधोरणावर अधिक चर्चा करताना अर्थतज्ञ उदय तारदाळकर म्हणाले, रिझर्व्ह बँकेने आज आपलं पतधोरण जाहीर करताना 50 पैशांनी व्याजदर वाढवले, जे अपेक्षित होतं. आणि आता बँक रेट जो आहे तो ₹5.40 इतका झाला आहे. आणि ह्या धोरणाचा एक जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आणि जगात सुद्धा मोठ्या प्रमाणात महागाईचा डोंब उसळला आहे. अर्थात भारतातला महागाईचा जो रेट आहे तो जागतिक इतर देशांपेक्षा जरा कमीच आहे असं म्हणावं लागेल. आणि त्या दृष्टीने हे धोरण स्वीकारताना बँकेनी असा एक त्याच्यामध्ये रोख होता की चालू खात्यातली जी तूट आहे ती व्यवस्थित त्यांना कंट्रोलमध्ये ठेवता येईल असं त्यांनी स्वतः नंतरच्या एका मुलाखतीत सांगितलं. अर्थातच जेव्हा 50 पैशांनी बँकेचा रेट वाढतो तेव्हा ज्या कर्जदारांनी कर्ज घेतली आहेत किंवा जे कर्ज घेणार आहेत तर त्यांच्या दृष्टीने नक्कीच जो महिन्याचा ज्याला आपण EMI म्हणतो की जो हप्ता असतो तो हप्ता त्यांना जास्ती भरायला लागणार आहे. रिझर्व्ह बँकेचं एक जे नेहमीच धोरण असतं कुठल्याही मध्यवर्ती बँकेचं की महागाई कशी काबूत ठेवायची त्यांचं प्रमुख धोरण असतं. आणि त्या दृष्टीने आता आपली महागाई ही 6% पुढे आहे. आणि गेल्या कित्येक वर्षात रिझर्व्ह बँकेने ही महागाई 2 ते 4% पट्ट्यात राहणार असं त्यांनी जाहीर केलं होतं. म्हणजे 4% हा बेस झाला तर 2 उणे किंवा 2 अधिक, तर 6% पुढे असल्यामुळे एक मोठ्या प्रमाणात ही डोकेदुखी आहे. आणि त्या दृष्टीने रिझर्व्ह बँक पावलं उचलते. आणि ह्या दृष्टीने जर विचार केला तर रिझर्व्ह बँक एक जे मवाळ धोरण नेहमी वापरते की ज्याचा देशाच्या वृद्धीला फायदा होईल, पण यापुढे मात्र असं मवाळ धोरण पाळणार नसल्याचं रिझर्व्ह बँकेने सांगितलंय. कारण आपल्याला माहिती आहे की 60% पट्ट्यात महागाई आहे आणि ती कंट्रोल करताना त्यांना हे पाऊल उचलणं अनिवार्य होतं. आणि त्या दृष्टीने त्यांनी असं पाऊल उचललेलं आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे महागाई काबूत आणण्यासाठी जे काही पावलं उचलली जातील तर त्या दृष्टीने एक तरलता हळूहळू कमी होते असं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने जाहीर केलं आणि तरलता नक्कीच कमी झाली तर त्याचा किमतींवरती परिणाम होईल आणि आपल्याला माहिती आहे की चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि त्याचा परिणाम हा नक्कीच चांगली पिकं मिळू शकतील आणि त्यामुळे जी ग्रामीण भागातली जी एकूण आपली लोक आहेत ते आता मोठ्या प्रमाणावर खर्च करायला लागलेत आणि भारत नक्कीच जर जगाचा विचार केला तर वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हा आपला किताब राखून ठेवेल आणि आपली क्रयशक्ती चांगली असल्यामुळे भारताला त्या बाबतीत काही धोका नाहीये कारण जगामध्ये जागतिक मंदी वगैरे अशा बऱ्याच गोष्टींचा उहापोह सध्या तरी केला जात आहे पण भारताला असं कुठल्याही तऱ्हेचा धोका सध्या तरी दिसत नाहीये त्यामुळे अशा या अनिश्चिततेच्या काळामध्ये भारत एक वेगळंच बेट असं म्हणायला हरकत नाही. रिझर्व्ह बँकेचे पतधोरण केवळ व्याजदरासाठी महत्वाचे असते असे नाही तर पतधोरणाबरोबर रिझर्व्ह बँक वार्षिक वृद्धीचे अंदाज सुद्धा व्यक्त करत असते. आज संपन्न झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये 2022-23 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 7.2% राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2023-24 मध्ये प्रत्यक्ष स्थूल उत्पादन वाढीचा दर 6.7% असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर घटकांवर भाष्य करताना भारतीय अर्थव्यवस्था महागाईशी झुंज देत असून गेल्या काही महिन्यांमध्ये भारतातून $1,330 कोटी इतके भांडवल बाहेर गेले असल्याचेही आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेत पुरेसे भांडवल खेळते असून जागतिक अर्थव्यवस्थेतील धक्क्यांना पचवू शकेल एवढे परकीय चलनही भारताकडे असल्याचे दास म्हणाले. भारतीय रुपयाच्या घसरणीमागील मुख्य कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची सतत मजबूती आहे. मात्र इतर जागतिक चलनाच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन तुलनेने कमी आहे. आरबीआयच्या धोरणामुळे रुपयाच्या घसरणीला लगाम बसला आहे. भारताकडे 4थ्या क्रमांकाचे परकीय चलन साठा आहे आणि पहिल्या तिमाहीत देशात $136 कोटी थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. याकडे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी लक्ष वेधले. यावर अधिक चर्चा करताना अर्थतज्ञ दीपक घैसास म्हणाले, आरबीआयने आता एक मॉनिटरी पॉलिसीचा त्यांचा एक रिलीज केला जो दर 15 दिवसांनी येतो आणि नवीन नियमाप्रमाणे आता एक मॉनिटरी पॉलिसी असते, पॉलिसी कमिटी असते आणि त्या कमिटीच्या रेकमेंडेशननुसार आरबीआय गव्हर्नर या पॉलिसी अनाऊन्स करतो. यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे रेपो रेट 0.5 50 बेसिस पॉईंटने वाढवला. म्हणजे आधी जो 4.9 होता तो आता 5.4 झाला. आणि 5.4 झालेला असल्यामुळे आता मार्केटमध्ये लोन्स महाग होणार आहेत. आणखी याचं कारण मुख्य म्हणजे महागाईचा दर हा आता जेवढा टॉलरेबल लिमिट्स होता त्याच्या पुढे जातोय अशी एक आरबीआयला शंका आहे आणि मार्केटमध्ये लिक्विडिटी पण खूप झाली आहे. त्यामुळे ती लिक्विडिटी कमी करणं, लोनचे भाव वाढवल्यामुळे महागाईवर कंट्रोल करणं शक्य होईल असे एक इकॉनॉमिक थेअरीची संकल्पना असते आणि त्यानुसार जर का रेपो रेट वाढवला तर इंटरेस्ट रेट वाढतील आणि त्याप्रमाणे लोन महाग होतील. याचा परिणाम साधारणपणे जनसामान्यांवर एक तर लोन्स म्हणजे कार लोन्स असतील की हाऊसिंग लोन्स असतील तर त्याचे रेट वाढण्याची शक्यता आहे. पण त्याचबरोबर इन्व्हेस्ट केलेले पैसे, बँक डिपॉझिट्स, सेव्हिंग बँक अकाउंट याच्यावर इंटरेस्ट वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे तो एक थोडासा दिलासा सर्वसामान्य त्याला मिळेल. पण ज्यांनी घराची करता, गाड्यांकरता किंवा इतर कारणासाठी लोन्स काढलेले आहेत आणि तो फ्लोटिंग रेट आहे त्या सगळ्यांना कदाचित जास्त कर्जावरची इंटरेस्ट रेट भरणा करायला लागेल आणि त्यामुळे तो खर्च त्यांचा वाढेल. आता ही मेजर्स साधारणपणे आरबीआयचे जे आडाखे असतात इकॉनॉमी पुढे कशी जाईल त्यानुसार ठरवण्यात आलेले असतात. तर आता लिक्विडिटी मार्केटमध्ये खूप असली तरी सुद्धा ते त्याचा उठाव तेवढासा होत नव्हता अशी शंका इंडस्ट्रीमध्ये आहे आणि त्यामुळे इंटरेस्ट रेट जर का वाढले तर कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस ही पण वाढण्याची शक्यता आहे. आणि सध्याच्या जागतिक अस्थिर परिस्थितीत आणि सप्लाय चेनवर एवढा भार पडलेला असताना, इतर गोष्टी महाग होत असताना, मेटल्स किंवा पेट्रोलियम महाग होत असताना इंटरेस्ट पण वाढवणं हा इंडस्ट्रीच्या दृष्टीने कदाचित निगेटिव्ह पॉईंट आहे आणि त्यामुळे
जी ग्रोथ व्हायला पाहिजे, ते जीडीपी ग्रोथ व्हायला पाहिजे, त्याला एखादा खीळ बसण्याची शक्यता आहे. पण आरबीआयचं काम हे महागाईवर लक्ष ठेवणं आणि नियंत्रण करणं याच्याकडे असतं. अर्थात ते बॅलन्स ग्रोथ आणि इन्फ्लेशनवर ठेवायचा प्रयत्न करतायत, परंतु माझ्या मते आत्ताच्या रेट इन्क्रीजमुळे इंडस्ट्रीवर वाईट परिणाम होईल. ज्यांनी कर्ज काढले त्यांच्यावर अधिक भार पडेल, पण सामान्य जनतेला एस्पेशली रिटायर्ड लोकांना एखादा इंटरेस्ट रेट वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांचा इन्कम वाढण्याची शक्यता आहे. दर 15 दिवसांनी होणारी ही रिव्हिजन बहुतेक वेळा स्टॅटिस्ट को ठेवते, म्हणजे आहे तसंच ठेवते, पण यावेळेला मात्र आरबीआयने एक वेगळा पवित्रा घेऊन 50 बेसिस पॉईंटने रेपो रेट वाढवल्यामुळे त्याचा परिणाम इकॉनॉमीवर लॉंग रेंजमध्ये व्हायची शक्यता आहे, असा एक माझा अंदाज आहे. पतधोरणाबरोबर 5 अतिरिक्त उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली. यात भारतातील परकीय चलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना परकीय चलनाच्या जोखमीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्टँड अलोन प्रायमरी डीलर्सना आर्थिक बाजारपेठ विकसित करण्याची सुविधा पुरवणे, वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमध्ये जोखीम आणि आचारसंहितेचे व्यवस्थापन करणे, भारत बिल पेमेंट सिस्टीम अनिवासी भारतीयांसाठी खुली करणे, रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजनेची व्याप्ती वाढवणे आणि मुंबई आंतरबँक दरासाठी पर्यायी बेंचमार्कमध्ये बदल करण्यासाठी समिती स्थापन करणे याचा समावेश आहे. भारत बिल पेमेंट सिस्टीम ही 2 देशांदरम्यान बिल पेमेंट करण्यासाठी सक्षम केल्यामुळे अनिवासी भारतीयांना त्यांच्या कुटुंबाच्या वतीने शिक्षण आणि विविध सेवांची बिले भरता येतील. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा याचा मोठा फायदा होऊ शकेल. भारतीय बँकांना दैनंदिन व्यवहारासाठी निधीची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँक देशातील बँकांना अल्पमुदतीचे कर्ज देते. या अल्पमुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये वाढ झाली तर बँकांना मध्यवर्ती बँकेकडून अधिक दराने कर्ज मिळते. परिणामी बँका आपल्या ग्राहकांना वाढीव व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देतात. त्यामुळे मागणी कमी होऊन महागाई नियंत्रणात येते. याआधी आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईत किरकोळ घट झाली आहे. एप्रिलमध्ये वाढलेल्या दराचा प्रत्यक्ष परिणाम साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दिसू शकेल. पतधोरणाबरोबर जाहीर केल्या गेलेल्या अर्थव्यवस्थेचे इतर आकडे सकारात्मक दिसतायत. इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे. चालू खात्यावरील तूट नियंत्रणात आहे. अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रातली सकारात्मकता महागाई नियंत्रणात आणण्यास उपयोगी पडेल असे रिझर्व्ह बँकेचे मत आहे. या रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार महागाईवर मात करण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहे अशी ग्वाही वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत दिली होती. शेअर बाजारांनीही आजच्या धोरणाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जुलै महिन्यातील पोर्टफोलिओ गुंतवणूक सकारात्मक राहिली असल्याने रुपयाची घसरण कमी होईल अशी अपेक्षा आहे. रुपयाची किंमत देखील आज धोरण जाहीर केल्यानंतर 37 पैशांनी वधारली. भारतीय अर्थव्यवस्था मंदीमध्ये खेचली जाण्याची शक्यताही 0% आहे अशी ग्वाही या धोरण आढाव्यात दिली आहे. ज्या पार्श्वभूमीवर महागाईची चिंता असली तरी अर्थव्यवस्थेचा एकंदर दृष्टिकोन हा सकारात्मक असल्याचे दिसते. आंतरराष्ट्रीय स्थिती आपल्या प्रत्यक्ष नियंत्रणात नसली तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा मूलभूत ढाचा सक्षम असल्याने चिंतास्पद परिस्थिती नाही. पाऊस सरासरी एवढा होण्याची अपेक्षा आहे. तसे झाले तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लागेल आणि त्यातून अर्थव्यवस्थेला सुद्धा बळ प्राप्त होईल. रिझर्व्ह बँक आणि सरकार यांनी राबवलेल्या विविध उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील आणि त्यातून सध्याचे मळब सुद्धा दूर होईल अशीच सर्वांना अपेक्षा असेल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने हा कार्यक्रम सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन विनोद देशपांडे, निवेदन श्रद्धा मुखेडकर.